गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय, मी मनीषा ताम्हाणे. अ, आपण जादूच्या पुस्तकामुळे सर्वजण एकत्र आलो आहोत. तर मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते, की आपण मागच्या एक 5-6 दिवसापासून रेग्युलर जादूच्या पुस्तकाची प्रॅक्टिस करत आहोत. त्यामध्ये प्राधान्याने मागचे 3 दिवस आपण पाहिले. सुरुवातीचे 3 दिवस आपण इंट्रोडक्शन पाहिलंय आणि मागचे 3 दिवस 3 धडे आपण शिकलेलो आहोत. त्यातला पहिला धडा आहे नियामते गिनो, म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत आल्यात, ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात आणि आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद द्यायचे. दुसरा धडा असा होता की जादुई दगड, मॅजिक दगड. तो हातात मुठीत मावेल असा दगड आपण सोबत घ्यायचा आणि रात्री झोपताना तो आपल्या जवळ ठेवायचा आहे. दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल दगड हातात घेऊन बोलायचं. तिसरा होता जादुई नातेसंबंध. तर जादुई नातेसंबंधांमध्ये आपण अ, कालच पाहिलं, की आपण आपल्या जवळच्या कोणत्याही 3 व्यक्तींची नावं घ्यायची आहेत, फोटो घ्यायचे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. रोज बोलायचे. दिवसातून 3 वेळा ते फोटो आपण हातात घ्यायचे आणि त्यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञता लिहायची आहे, बोलायची आहे. तर चला तर मग आपण पुढे वळूया दिवस 4थ्याकडे. तर मी हे स्क्रीन शेअर करते. आय होप तुम्ही सर्वजण प्रॅक्टिस करत आहात. तुम्ही चॅट बॉक्समध्ये अ, टाकू शकता किंवा YouTubeच्या खाली सुद्धा तुम्ही हे लिहू शकता. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो. आज आपला दिवस आहे 4था. बघा यामध्ये आपल्याला काय दिसत आहे? एक टेबल दिसत आहे, स्टेथोस्कोप दिसत आहे, एक बॅग दिसत आहे, काचेचा ग्लास आहे पाण्याने भरलेला, एक ॲपल आहे आणि अजून काही वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत. पुढे एक चित्र दिसत आहे, जसं एक्स-रे कॉपी आहे. 3 चित्र दिसत आहेत मानवी शरीराची. तर त्याच्यावर स्टार म्हणजे मॅजिकल स्टार असे या चित्रामध्ये दिसत आहेत. तर आपला दिवस आहे 4था जादुई आरोग्य. आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. असं कोण म्हणते व्हर्जिल हे रोमन कवी आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आपणही आपल्या आरोग्याचं खूप काळजी घेतो. अ, व्यायाम करतो. त्याचबरोबर चांगलं-चांगलं जेवण जेवतो. त्याचबरोबर आपलं जे शरीर चांगलं राहावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, फ्रुट्स हे देखील आपण खातो. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात, तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं, की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. आरोग्याविषयी एक इटालियन म्हण आहे, जी आपल्याला बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, "ज्याचं आरोग्य चांगलं असतं, तो श्रीमंत असतो. ज्याचं आरोग्य चांगलं असतं, तो श्रीमंत असतो." मग आहोत की नाही आपण श्रीमंत? आहे का आपलं आरोग्य निरोगी? हो, नक्कीच. ज्यांचं नाहीये त्यांचं होईल. पण ज्यांच्याकडे जे काही आहे, आपल्याकडे 2 डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, हात आहे, पाय आहे, हृदय आहे, सगळं काही आहे म्हणजे आपलं आरोग्य कसं आहे? चांगलं आहे. त्यातही आपण अजून पुढे काही पाहूयात. लेखिका काय म्हणतात? जरी त्याला याची जाणीव नसली तरी आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो. हे अगदी खरं आहे. आपल्याकडे जेव्हा आपण चांगले असतो, हेल्दी असतो, तेव्हा आपण आपल्या शरीराचा विचार नाही करत. पण जेव्हा दुखायला लागतं, तेव्हा मग कळतं, की अरे, काहीतरी गडबड आहे, आता व्यायाम केला पाहिजे. पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण पधरतो, तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते, तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरं होतो, असं झालेलं असतं. अगदी खरं काल माझं 2 दिवस माझं पाय दुखत होतं.
असं वाटत होतं कधी एकदाचा पाय माझा दुखायचा थांबतोय, गुडघा थांबतोय. कारण त्या वेदना सहन होत नव्हत्या. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काहीही सुचत नसतं. आरोग्य ही जीवनानं दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवरच बरोबरच हे निरोगीपण असंच टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, लेखिका काय म्हणतात, लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते, त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ही कृतज्ञता आरोग्याविषयी वाटत नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतली जाते. अगदी खरं आहे. मी मगाशीच माझ्या गुडघ्याचं उदाहरण दिलं. 2 दिवस शेतात द्राक्षाच्या पिकाची लागवड होती. उठ-बस करत असताना मला वाटलं कदाचित माझा गुडघा दुखत असेल. पण शेवटी मी विचार केला, "अरे, किती मी तुझ्यावर ताण देते. माझं एवढं 70 किलोचं वजन माझ्या गुडघ्यांना झेपावं लागतंय. तरी मी माझ्या गुडघ्यांचे धन्यवाद देत नाही, त्यांना ग्रॅटिट्यूड देत नाही, त्यांची मसाज करत नाही." मग मी खूप ग्रॅटिट्यूड माझ्या गुडघ्यांना दिले. खूप चळलं, खूप प्रेमाने कुरवळलं, खूप धन्यवाद दिले. खूप खूप फील केलं, की माझे गुडघे आता खूप चांगले झाले. तेव्हा आज मला काल रात्रीपासून खूप चांगलं वाटत आहे. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील, की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे. पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही आरोग्याबद्दल कृतज्ञ असता, तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याच वेळी तुम्ही जर जादूला चालना दिली, तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येत असल्याचं तुम्हाला दिसू लागेल. छोटी-छोटी दुखणी, वेदना, तीळ, व्रण किंवा खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा किंवा आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल. अगदी खरं आहे. जेव्हा छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात ना, दुखणी येतात, वेदना होतात किंवा आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात, व्रण येतात किंवा काही खुणा राहतात. त्यांना जर आपण कृतज्ञतेने बोलायला गेलो, स्किनला बोलायला गेलो, की "येस, माझी स्किन खूप छान आहे. अ, मऊ मुलाम आहे, लहान बाळासारखी आहे." तेव्हा ऑटोमॅटिकच आपल्या स्किनमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल, की याच्या साहाय्यानेच तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडतं. कृतज्ञता ही एक लस आहे. शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक देखील आहे. असं कोण म्हणतंय? जॉन हेनरी जोवेट, चर्चमधील प्रवचनकार आणि लेखक यांनी हे म्हटलेलं आहे. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता म्हणजे धन्यवाद द्याल, व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीतील जादू झाल्यासारखी सुधारणा तुम्हाला घडून येईल आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल, तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. कृतज्ञ असाल, त्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकार शक्ती, विचारातील स्पष्टता, तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागेल. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ राहाल. त्याच वेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आलं आहे, की ताणतणाव हेच अनेक आजारांचे मूळ असते. अभ्यासातून असंही दिसून आलं आहे, की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीतील लवकर सुधारणा घडून येते आणि त्याच त्याचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. बघा, कृतज्ञतेचं महत्त्व आपल्याला किती छान पद्धतीने समजून सांगितलं आहे. आताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे, ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं.
ते तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि हे जीवन कंठणं अवघड वाटत असेल, तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे, हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आपल्या आता हे सगळं बदलणार आहे. कारण तुम तुम्ही कृतज्ञतेच्या जादूचा, शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीरात शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेला परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवांबद्दल अटेलिक्स टाइपमध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा. मनातल्या मनात ती पुन्हा एकदा म्हणा. वाचा आणि अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते, असा जेव्हा विचार कराल, तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल जाणवेल, तितक्या जलद गतीने त्याचा परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील, की तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीच्या चलनवलनाचा तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही पायाचा अशा प्रकारे विचार करता, याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चालना नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. पायांमुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता. बाथरूममध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्यासाठी जाता आणि तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे काय? आणि पावलं तुम्हाला दुकानामधून जाण्याची, रस्त्यांवरून चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचवण्याची, समुद्रकिनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणूनच म्हणा, अगदी मनापासून म्हणा, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी मनापासून आभारी आहे. आभार मानतो. तुमच्या हातांचा, खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलता? हातात धरता ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्त्वाचे साधन आहे. परंतु दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्याचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूममध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता. त्या हातात धरू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुमची तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता, तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या भाऊंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, बोटांसाठी आभार मानते, असं म्हणा. आश्चर्याने गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या आणि पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी-कधी तुम्हाला चव कळेनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयांची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होतो. म्हणूनच चव कळण्यासाठी दिलेला जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानते, असे म्हणा. जीवनातील प्रत्येक सुंदर श्वास नाक या घाणेंद्रियामुळे तुम्हाला अनुभवता येतात. फुलांचा, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरींचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवतांचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणारा मातीचा वास, असे अनेक वास आपल्याला आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणूनच नाकाने येणाऱ्या वास या
संवेदनेसाठी मी आभार मानते असे म्हणाल. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना नसती, तर तुम्हाला गरज काय? आणि थंड काय, मऊ काय, टोकदार काय, गुळगुळीत काय आणि खडबडीत काय हे कधीच कळले नसते. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं किंवा घ्यायचं हे स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करता, त्यांना जवळ घेऊन आभार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हाताळणीस होणारा स्पर्श ही जीवनातील प्रत्येक गोष्टीपैकी सर्वात बहुमोल गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानते. असं म्हणा. आठवा तो डोळे नावाचा चमत्कार. या डोळ्यांमुळेच तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तीचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापील पुस्तके वाचू शकता, वर्तमानपत्रे वाचू शकता, ईमेल वाचू शकताय, टीव्ही पाहू शकताय, निसर्गाचं सौंदर्य निहाळू शकताय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकताय. फक्त 1 तासभर तुम्ही तुमचे डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी करता, त्या करायचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्याचे महत्त्व काय आहे, हे लगेच तुम्हाला कळेल. म्हणूनच ज्या डोळ्यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता, त्या डोळ्यांसाठी आभार मानतो असं म्हणा. ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता, त्या कान या श्रवण इंद्रियाचा विचार करा. कानाशिवाय तुम्ही ऐकण्याची संवेदना नसते, तर तुम्ही फोनवर बोलू शकता का? बोलू नाही शकत. संगीत ऐकू शकता? नाही ऐकू शकत. रेडिओ ऐकू शकला नसता. तुमचे प्रियजन काय बोलतात ते ऐकू आले नसते. तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतो असं म्हणाल. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य आहे. कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने लाखो संवेदनांवर एका सेकंदात प्रक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळेच आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते, अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान याची नकल करू शकत नाही. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानतो असं म्हणा. तुमचे आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास, 7ही दिवस, अहोरात्र अविरतपणे काम करत असतात, त्यांना आठवा. पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून, स्वच्छ करून किंवा आणि पुन्हा नूतनीकरण करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासाठी गोष्ट ही यासाठी तुम्हाला काहीही विचार करायला लागत नाही. ते स्वयंचलितपणे काम करत असतात. म्हणून अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांसाठी आभार माना. पण आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य किंवा इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे हृदय. हृदय आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला नियंत्रित करते. तुमचे हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही करण्याचे काम करते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभार मानते, असं म्हणा. आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा, "आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे." हे कार्ड आज तुमच्याबरोबर घ्या आणि जिथं-जिथं तुम्ही जाल, तुमची वारंवार नजर जाईल, अशा ठिकाणी ते चिटकवा. तुम्हाला वाटतं तितकं ते कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल, तर बरोबर तुमच्या समोर ते कार्ड ठेवा. तुम्ही जर चालक असाल, तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी ते कार्ड ठेवा. तुम्ही जर बराच काळ घरात राहत असाल, जिथं तुम्ही नेहमी हात धुता,
तिथे किंवा फोनच्या जवळ ठेवा. तुम्हीच लिहिलेले शब्द नेहमी तुम्हाला दिसतील अशी जागा ठेवा. आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी शांतपणे, हळू-हळू प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल, तेवढी व्यक्त करा. तुमचे आरोग्य आता आणि यापुढेही कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी, वाढती ऊर्जा आणि उत्साहाने जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणे अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केलात, तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिलेला नसेल, एवढ्या झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला दिसेल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. मला वाटतं हा चॅप्टर मी वाचल्याबरोबर तुम्हाला बराचसा पूर्णपणे समजला असेल मला असं वाटतं. कारण याच्यातच प्रत्येक शब्दामध्ये कृतज्ञता दिलेली आहे आणि ती आपल्याला प्रत्येक अवयवाबद्दल व्यक्त करायची आहे. तर उद्याला आपण सर्वांनी कमीत कमी एकेका अवयवाबद्दल कमीत कमी 5-5 ग्रॅटिट्यूड धन्यवाद आपल्याला लिहायचे आहेत. तर जादूची कृती पाहूया. आज आपल्याला जादूचा अभ्यास करायचा आहे. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचं पुनरुच्चारण करा. तुमच्या वरदानांची मोजदाद करा, गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतंय ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. एका कागदावर किंवा कार्डावर आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे, असं लिहा. हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळू-हळू उच्चारायचे आहेत. तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या. धरा. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे असं म्हणा. अशा प्रकारे ह्या जादूच्या कृती आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला करायच्या आहेत. तर शेवटचं हे चित्र आहे. बघा हळू-हळू एका पानाच्या कोपऱ्यावर डिझाइन दिसत आहे आणि त्याच्यावर स्टार दिसत आहेत. म्हणजे जिकडे चित्र अंधकारात आहे, ते हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू या स्टार्समुळं किंवा ऊर्जेमुळं, जादूमुळं प्रकाशमान झालेलं आहे आणि हळू ती अ, नक्षीकाम आपल्याला दिसत आहे. असा हा आजचा चॅप्टर होता. तर मनापासून मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद देते, की आजचा हा चॅप्टर आपण इथे संपलेला आहे. त्याचा अभ्याससुद्धा आपण केलेला आहे. तर आजचा हा चॅप्टर आपण सुरू करण्यापूर्वी चॅप्टर संपलेला आहे. आपण सर्वांनी आजचा अभ्यास करायचा आहे आणि संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल धन्यवाद लिहायचे आहेत, बोलायचे आहेत आणि ते वारंवार फील देखील करायचे आहेत. त्याचबरोबर मलाही ही आरोग्याची देणगी दिली, त्याबद्दल एक कार्ड तयार करायचं आहे आणि आपल्याला दिसेल या ठिकाणी ठेवायचं आहे. तर मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक यू.